पिंपरी चिंचवड शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पिंपरी चिंचवडमधील डी.वाय. पाटील हॉस्पिटल परिसरात अज्ञात व्यक्तीने एका उभ्या असलेल्या कारची निर्दयीपणे तोडफोड केली आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार अवघ्या 200 मीटर अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशनलाही न जुमानता आरोपीने कारच्या काचांची तोडफोड केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली असून व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातामध्ये बेसबॉल स्टिक घेऊन कारवर वार करताना दिसत आहे। कारचे नुकसान केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून सहजपणे पसार झाला आहे। सदर घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ ही घटना घडल्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आहे हे यावरून दिसून येते। वारंवार घडणाऱ्या अशा तोडफोडीच्या घटनांमुळे पिंपरी चिंचवडमध्ये नेमके चालले तरी काय, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या गंभीर घटनेची दखल घेऊन पोलिसांनी तात्काळ तपास करावा आणि आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे।